नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर प्रत्येक गृहिणीला व सुगरणीला अत्यंत फायद्याच्या अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ताजे मटार स्टोअर करण्यासाठी पाणी गरम करून त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून मटार 5 मिनिटे मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचे आणि नंतर गाळून घ्या आणि थंड झाल्यावर मटार फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यात स्टोअर करा. मीठ टाकल्यामुळे मटारचा कलर हिरवा राहतो व मटार 6 महिने छान राहतात. तर मटार जास्तीत जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक सणासुदीला आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाते ती म्हणजे पुरणपोळी. टिप नंबर 2. पुरणपोळीसोबत गुळवणी बनवताना त्यात सुक्कं खोबरं किसून तुपामध्ये फोडणी द्या व नंतर पाणी आणि गूळ टाका. यामुळे गुळवणी चवीला खूपच अप्रतिम असे लागते. तर पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी जे आपण गुळवणी बनवतो ते गुळवणी बनवताना माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. टिप नंबर 3. हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ व लिंबू पिळून ठेवावे व नंतर ती पेस्ट फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे हिरव्या मिरचीचा रंग काळा अजिबात पडत नाही व ती जास्त वेळ पण टिकून राहते. तर हिरव्या मिरचीची पेस्ट जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 4. भाकरी तव्यावरून उलटणे पाण्यात बुडवून नंतर भाकरी उलटावी. यामुळे भाकरी तव्याला अजिबात चिटकत नाही. तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत म्हणजे ज्यांना भाकरी नवीनच बनवायला शिकत आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप. टीप नंबर 5. फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज स्वच्छ करताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज स्वच्छ पुसून घ्यावा. तर फ्रीज स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 6. रिकामा वेळ असेल तेव्हा गूळ किसणीने किसून किंवा चाकूने बारीक करून काढून घेऊन तो एका डब्यात भरून ठेवावा. यामुळे घाई गडबडीच्या वेळेस उपयोगी येतो. तर बऱ्याच गोड पदार्थामध्ये आपण गूळ वापरत असतो. तर आपण गूळ अगोदरच जर कट करून किंवा कापून जर ठेवला तर आपली घाई गडबड अजिबात होणार नाही. टिप नंबर 7. पनीरची भाजी बनवताना ती अधिक टेस्टी लागण्यासाठी त्यातील मसाला हा तेलात जास्त वेळ शिजवून द्यावा. तर पनीरची भाजी अधिक टेस्टी लागण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 8. ज्वारी दळून आणताना त्यात 1 चमचा मेथी दाणे घालावे व दळून आणावे. डायबिटीजसाठी ही भाकरी खूप लाभदायक आहे. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 9. जे लोक कच्चे म्हशीचे दूध पितात त्यांना कंबरदुखीची समस्या होत नाही. तर बऱ्याचशा महिलांना कंबरदुखीची समस्या असते त्यांनी ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 10. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे तुम्हाला घशाचा कॅन्सर होऊ शकतो. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 11. अननसाचा रस पिल्याने हृदय व मेंदू निरोगी राहतो. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 12. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याने किडनीचे आजार होत नाहीत. प्रत्येक महिलेला उपयोगी येईल असे अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 13. मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत, लांब व दाट होतात. तसेच त्वचेवर लावल्याने त्वचेचे इन्फेक्शन टाळता येते. पुढील टीप आहे टीप नंबर 14. गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे अन्न नेहमी थोडे थंड करून खावे. तर तुम्हाला पण गरम अन्न खाण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 15. फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या. टीप नंबर 16. तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर आहारामध्ये हिरव्या भाज्या व ताजी फळे खावी.
तर तुम्हाला पण तुमचं निरोगी शरीर व हृदय निरोगी हवे असेल तर ही टीप नक्की फॉलो करा। टीप नंबर 17, भांडी साफ केल्यानंतर हात खराब होतात, यासाठी दुधात लिंबाचा रस मिसळून हातावर लावा। यामुळे तुमचे हात छान नरम असे होतील। तर प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला उपयोगी येईल अशी ही खास टीप आहे। टीप नंबर 18, जर तुम्हाला रोटी किंवा पुरी बनवायची असेल तेव्हा त्यात तुम्ही गरम पाणी, दूध किंवा दही घालून पीठ मळून घ्या। यामुळे रोटी किंवा पुरी मऊ बनते। वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।